कोंडाईबारी घाटात मृत्यूचा सापळा, भरधाव ट्रकचा थरार, एकाचा जागीच मृत्यू, अनेक गंभीर जखमी. कोंडाईबारी घाट येथे सोमवारी सकाळी सुमारे 10 वाजेच्या सुमारास एक भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला. या दुर्घटनेने पुन्हा एकदा घाटातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. मिळालेल्या माहितीनुसार गुजरातकडे जाणारा ट्रॉला क्रमांक GJ12 BW 9118 हा घाटात नादुरुस्त झाल्याने रस्त्याच्या कडेला दुरुस्तीसाठी उभा होता. त्याच ठिकाणी दुसरा ट्रॉला RJ06 GD 8626 आणि नवापूरकडे जाणारा आयशर ट्रक MH04 EY 7324 देखील उभा होता. याच दरम्यान दैवेलहून विसरवाडीच्या दिशेने येणारा मक्याने भरलेला ट्रक MH18 BG 6869 भरधाव वेगात घाट उतरत होता. चालकाने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने हा ट्रक नियंत्रणाबाहेर गेला आणि उभ्या वाहनांना जोरदार धडक देत पुढे सरकला. या अनियंत्रित ट्रकने एकामागून एक वाहनांना धडक दिली. सामोडेहून चिंचपाड्याकडे जाणाऱ्या 2 दुचाकीस्वारांनाही त्याने जोरदार धडक दिली. पुढे आणखी एका ट्रकला धडक देत हा अपघात आणखी भीषण झाला. या दुर्घटनेत राजस्थानमधील भिलवाडा येथील ट्रक चालक दिनेश दीपचंद लोहार हे नादुरुस्त ट्रॉला दुरुस्त करत असताना मदतीसाठी खाली उतरले होते. मात्र भरधाव ट्रकच्या धडकेत ते चाकाखाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच जावेद मेहमूद शेख नवापूर, विष्णू छुटूमाळी सामोडे आणि मयूर अनिल पवार सामोडे हे गंभीर जखमी झालेत. जखमींना तात्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातानंतर संबंधित ट्रक चालकाने आपले वाहन मोरकरंजा येथील एका हॉटेलजवळ उभे करून घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक मदत केंद्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल देविदास नागरे, पोलीस शिपाई पंकज सूर्यवंशी, मेघराज पानपाटील भटुमाळी तसेच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र सांबळे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. 10 ते 30 रुग्णवाहिका सेवा आणि नाणेसधाम संस्थेच्या मोफत रुग्णवाहिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. काही काळ विस्कळीत झालेली वाहतूकही सुरळीत करण्यात आली. कोंडाईबारी घाटातील तीव्र उतार, धोकादायक वळण आणि वारंवार होणारे अपघात यामुळे हा परिसर अपघात झोन म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा इथे ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी जोर धरत आहे. गाड़ी है ना, इधर को पहले खड़े हुए थे, फिर पीछे से मक्का वाला गाड़ी वाला आया, उसने ठोका गाड़ी. कितनी गाड़ी को ठोका? दो गाड़ी को ठोका ही. एक ये एक ऐसे गाड़ी है. और टेम्पो को भी ठोका क्या? हाँ. और ये तुम्हारे ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.